Welcome to session 10 trigonometry second. Some remaining problems and some best problems of this. Among this is the one of the problem. Cos square x plus cos square x plus 120 degree plus cos square x minus 120 degree. We have to prove that equal to 3/2. x प्लस हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे पण स्क्वेअर आहे, स्क्वेअरसाठी फॉर्म्युला नाही. मग स्क्वेअरचं रूपांतर आपल्याला याच्यासाठी पहिल्यांदा आपण काय घेणार, लेफ्ट हँड साईड घेणार. दॅट इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 120 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर एक्स मायनस 120 डिग्री. दिस इज लेफ्ट हँड साईड. अँड आय यूज द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे माहिती आहे, 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. पण हा वापरायचा असेल तर कशाची कमी आहे, 2 टाइम्स पाहिजे. आहे का 2 टाइम? नाही. म्हणून काय करा, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. So we got 2 cos square x plus 2 cos square x plus 120 plus 2 cos square x minus 120 whole upon 2. And now use this formula. 1 plus cos 2 theta हा कुणाचा फॉर्म्युला आहे, इक्वल टू 2 cos square theta by using this formula. बघा, जर तो फॉर्म्युला मी वापरला तर माझ्या प्रॉब्लेमचं 2 cos square x ऐवजी काय लिहिणार मी, 1 प्लस cos 2x प्लस 2 cos square theta. अगेन सेम 1 प्लस cos ऑफ 2 टाइम्स 2 theta. 1 plus cos 2 theta. Theta means, am I correct? Plus again 1 plus cos of 2 times x minus 120 degree whole upon 2. Am I correct? इथपर्यंत काही शंका आहे? बघा बरं. ओके. सिम्प्लिफाईड that is equal to 1 plus 1 plus 1. 1 सगळ्यांमध्ये प्लस आहे, 1 plus 1 plus 1 3 plus cos 2x plus cos of 2x plus 120 च्या दुप्पट 240 डिग्री प्लस cos of 2x minus 240 डिग्री. Am I correct? Whole upon 2 as it is. इथपर्यंत काही शंका? बघा, ब्रॅकेट ओपन केले आणि 2 ने मध्ये मल्टिपल केला, 1 1 1 एकत्र घेतले, 3/2 प्लस समथिंग. इथपर्यंत काही शंका? बघा, एक एक स्टेप प्लस वरती घेत आहे इक्वल टू. I finish also this step equal to 3/2 सेपरेट डिवाइड केला प्लस 1/2 into bracket cos 2x as it is plus cos a plus b cos a minus b. ओके, बघूया फॉर्म्युला. cos 2x cos 240 minus sin 2x sin 240. Am I correct? याच्यासाठी फॉर्म्युला cos a cos b minus sin a sin b. Similarly cos a cos b plus sin a sin b. Am I correct? बघा बरं. ओके, काय झालं माहिती आहे, हा फॉर्म्युला कट झाला, प्लस मायनस पुन्हा सिम्प्लिफिकेशन केला, 3/2 प्लस 1/2
कॉस 2x प्लस काय शिल्लक राहिला कॉस 2x कॉस 240 कॉस 2x कॉस 240 2 टाइम्स कॉस 2x कॉस 240. एम आय करेक्ट? बघा 1/1. आता कॉस 240 म्हणजेच किती 180 प्लस 60. 180 म्हणजे पाय आहे. 180ला चेंज होत नाही. हा क्वाड्रंट कोणता आहे फक्त थर्ड क्वाड्रंट आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे निगेटिव्ह आहे. 180ला कॉसच राहतो कॉस 60 आणि कॉस 60ची किंमत आहे 1/2. आणि जर ह्या किमती आपण टाकल्या तर बघा तुमचा आन्सर विच इज इक्वल टू 3/2 प्लस 1/2 कॉस 2x प्लस 2 कॉस 2x आणि कॉस 240ची किंमत मायनस 1/2 दिली टाकून. ओके हा 2 कॅन्सल दॅट इज इक्वल टू 3/2 प्लस 1/2 इंटू कॉस 2x प्लस मायनस कॉस 2x पुन्हा कॅन्सल 0 आणि 3/2 प्लस 0 म्हणजेच किती आलं 3/2 आणि हीच तुमची आहे राईट हँड साईड. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं एकदम छान प्रॉब्लेम आहे. स्लोली गेला. पहिल्यांदा 2ने मल्टिपल आणि डिवाइड केला. नंतर कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला 2 कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा. नंतर सिम्प्लिफाय केला. नंतर कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला. सिम्पल टर्म कट केली आणि कॉस 240ची किंमत काढून टाकून दिली. डायरेक्ट मला ॲन्सर मिळालं. ओके या मेन स्टेप आहेत. बघा या प्रॉब्लेमकडे वी टर्न टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा आणखी एक प्रॉब्लेम. प्रूव्ह 4 cos x इंटू कॉस ऑफ x प्लस π/3 इंटू कॉस ऑफ x मायनस π/3 इक्वल टू कॉस x. बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे ती बघून घ्या. ओके हाही प्रॉब्लेम आपल्या एक्झरसाईजमधलाच लास्ट सेकंड प्रॉब्लेम आहे. बघून घ्या त्या एक्झरसाईजमधला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके नाव टर्न टुवर्ड्स LHS लेफ्ट हँड साईड. ही तुमची लेफ्ट हँड साईड आहे. 4 cos x इंटू कॉस ऑफ x प्लस π/3 इंटू कॉस ऑफ x मायनस π/3. माझ्याकडे फॉर्म्युले कुणासाठी आहे फक्त ओके यूज इट. 4 cos x इंटू ब्रॅकेट कारण फॉर्म्युला वापरायचा कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी इंटू कॉस ए माइनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ए means x, b means π/3. Am I correct? You know cos π/3 value of π/3 cos π/3. What is the value of cos π/3 means cos 60 1/2 and sin π/3 equal to √3/2. You know these two value. Put you got 4 into cos x into bracket cos π/3 1/2 cos x into 1/2 1/2 cos x sin x into sin π/3 √3/2 sin x into √3/2 into next bracket cos x into 1/2 cos x plus sin x into √3/2 √3/2 sin x. a minus b a plus b a square minus b square a square 1/2 cos x square म्हणजेच 1/4 cos square x minus b square √3/2 चा स्क्वेअर. हा येईल. कोणता फॉर्म्युला वापरला a minus b a plus b a square minus b square. ओके सिम्प्लिफाय त्याने मध्ये गुणला which is equal to 4 times cos into cos square 4 times cos into cos square
कॉस क्यूब एक्स इंटू 4, हा 4 कट होईल, मायनस 4 गेला, 4 म्हणजेच काय राहिला 3 टाइम साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. आपल्याला कॉस 3x प्रूव्ह करायचं आहे. मग ह्या साइन स्क्वेअरची किंमत फक्त काय टाका, 1 मायनस कॉस स्क्वेअर टाका, तुम्हाला मिळेल कॉस क्यूब एक्स मायनस 3 इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स कम्प्लीट इंटू कॉस एक्स. आणि बघा आतमध्ये मल्टिपल करा, तुम्हाला काय मिळेल, विच इज इक्वल टू कॉस क्यूब एक्स मायनस 3 इंटू 1 3 इंटू कॉस एक्स म्हणजे 3 कॉस एक्स मायनस 3 कॉस एक्सने मल्टिपल करा, मायनस मायनस प्लस 3 कॉस स्क्वेअर इंटू कॉस, कॉस क्यूब एक्स ही पॉझिटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह आहे, कॉस क्यूब एक्स प्लस 3 कॉस क्यूब एक्स 4 टाइम्स cos cube x minus 3 cos x and which is equal to your right. हा कुणाचा फॉर्म्युला आहे माहिती आहे ना, हाच फॉर्म्युला कुणाचा आहे, cos 3x आहे, म्हणजेच ही काय आहे, राईट हँड साईड आहे. आणि असा हा प्रॉब्लेम बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, प्लीज करेक्ट इट. ओके, तर असा हाही एक चांगला प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम, प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर मायनस 160 डिग्री अपॉन साइन स्क्वेअर 70 डिग्री प्लस साइन ऑफ 180 मायनस थीटा अपॉन साइन थीटा. ओके, आय टेक लेफ्ट हँड साइड. ओके, साईनला निगेटिव्ह आला, साईनला निगेटिव्ह आला तर आपण काय करतो माहिती आहे, निगेटिव्ह बाहेर घेतो का, फॉर्म्युला आहे आपल्याकडे, परंतु साईनचा काय आहे, स्क्वेअर आहे अपॉन साइन स्क्वेअर 70 प्लस साइन ऑफ 180 मायनस फॉर्म्युला आहे, क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड आहे, सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो आणि 180ला प्रॉब्लेम होत नाही, साईनचा साईनच राहतो, अपॉन साइन थीटा. कोणता फॉर्म्युला वापरला, साइन ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. कॅन्सल्ड राहिला हा. आता मायनसचा स्क्वेअर काय होईल, प्लस होईल, आणि साइन ऑफ बघा मायनसचा स्क्वेअर प्लस साइन ऑफ 160ची फोड केली 180 मायनस 20, कारण आपल्याला 20मध्ये रूपांतर करायचं आहे. हा पण कसा येईल माहिती आहे, 90 मायनस 20, याचाही काय आहे, स्क्वेअर आहे, याचाही काय आहे, स्क्वेअर आहे, आणि हा काय झाला, प्लस 1. एम आय करेक्ट, एम आय करेक्ट. मायनसचा स्क्वेअर प्लस आणि 180चं स्प्लिटिंग केलं, पुन्हा तोच फॉर्म्युला, साइन ऑफ पाय मायनस थीटा साइन थीटा. ओके, साइन ऑफ पाय मायनस थीटा साइन थीटाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे काय राहिला, साइन स्क्वेअर 20 अपॉन साइन स्क्वेअर 90ला चेंज होतो, 90ला चेंज होतो, साइनचा कॉस होईल, कॉसचा साइन होईल, म्हणजे साइन स्क्वेअरचा होईल कॉस स्क्वेअर 20, क्वाड्रंट पहिला आहे, प्लस 1. एम आय करेक्ट. कोणते कोणते फॉर्म्युले, पुन्हा तोच, साइन पाय मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा आणि साइन ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर सेम अँगल आहे, प्लस 1, आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर, आयडेंटिटी आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड ओव्हर. सिंपल. ओके, see this problem, prove 1 upon tan 3a minus tan a minus 1 upon cot 3a minus cot a. Okay, take LHS. मला यांचे फॉर्म्युले आहेत आमच्याकडे, टॅनचे मायनस टॅन ए मायनस
कॉट एचा फॉर्म्युला आहे का? मग कॉट म्हणजेच कोण? कॉट कॅन बी रिटर्न ॲज 1/tan. कॉटचं कन्वर्जन कशात केलं बघा? 1/tan मध्ये केलं. कॉट थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ tan theta. Is it okay? Then that is equal to 1 as it is tan 3a minus tan a minus 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला tan a minus tan 3a upon tan 3a into tan a. Am I correct? By cross multiplication, this into this minus this upon cross multiplication, 1 into tan minus 1 into tan 3a upon tan 3a into tan a. Denominator goes to numerator, that is equal to, this part remain again as it is, tan 3a minus tan a minus हा वरती गेला tan 3a into tan a upon tan a minus tan 3a up till a ने प्रॉब्लेम काहीच नाही, हा फक्त वरती घेतला. आता दोघांच्या डिनॉमिनेटरमध्ये कसला फरक आहे बघा? ओनली साईन. मग आपण काय करू? हे निगेटिव्ह साईनच आउटसाईडला घेऊ आणि बघा पुढची स्टेप, विच इज इक्वल टू 1/tan 3a मायनस tan a. निगेटिव्ह साईन बाहेर घेतल्यावर मायनसचा काय होईल? हे निगेटिव्ह इथं येईल आणि मायनसचं काय झालं? प्लस झालं. इंटू tan 3a इंटू tan a अपॉन, आता डिनॉमिनेटर सेम होईल, tan 3a मायनस tan a. का? निगेटिव्ह कॉमन घेतलं. निगेटिव्ह कॉमन घेतलं की साईन चेंज होतात. काय केलं? टेकिंग निगेटिव्ह कॉमन फ्रॉम डिनॉमिनेटर. बदलं, साईन बदललं. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला, मग कॉमन डिनॉमिनेटर तो एकदाच लिहायचं, tan 3a मायनस tan a. न्यूमरेटरची ॲडिशन, 1 प्लस tan 3a into tan a. Am I correct? And this numerator can be written as denominator's denominator. तो न्यूमरेटर मला कसा लिहिता येईल? डिनॉमिनेटर याने लिहिता येईल किंवा त्याने डिवाइड करून टाका. अपॉन 1 प्लस tan 3a into tan a. Am I correct? Numerator can be written as denominator. You know it. आणि हा कसला फॉर्म्युला आहे बघा? tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. And it is a formula of 1/tan of a minus b. Am I correct? हा tan a minus b चा फॉर्म्युला आहे. हा कसला फॉर्म्युला आहे? tan a मायनस बी. tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b आहे. a म्हणजे 3a, b म्हणजे a आणि tan 3a मायनस a म्हणजेच किती? 2a आणि 1/tan म्हणजेच काय? cot 2a. आणि हीच तुमची RHS आहे. ओव्हर, फिनिश. ओके, असे हे सिंपल से प्रॉब्लेम्स. ओके, इन नेक्स्ट सेशन वी टर्न टुवर्ड्स न्यू concept. Up till bye bye.